तर फायनली तुमच्या भावाने घेतले न्यू बाईक. राधे राधे, जय श्री राम मित्रांनो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तर आज मी सकाळ सकाळ पुढे आंघोळ करून बसलेलो रेडी होऊन काकडा आरती ऐकत. तुम्ही पण मित्रांनो एकदा ट्राय करा सकाळ पुढे काकडा आरती ऐकायला, नाहीतर कुठला पण भजन ऐकायला. का म्हणजे खूप सात्विकता निर्माण होते याच्यामुळे. मग आम्ही दोघे भाऊ तयार झालो आरती बघायला आणि कारीट खायला. तर एकदा बाहेरचं तुम्ही सेटअप बघू शकता, आमचं सगळं रेडी होतं. आणि आमच्या ह्या शेजाऱ्यांचा बाबू पण बघायला आम्हाला. आणि आज सकाळी मी गडबडीमध्ये तोंड धुवायला विसरलो, म्हणून वहिनी आमची तोंड धुवून काढायला माझं. अच्छा ठीक आहे. हे तो सिर्फ जोक था. खरं म्हणजे वहिनी करत होती आमची पूजा. म्हणजे आम्हाला बघायची होती आरती. आणि कुणी आमच्या पायाखाली ठेवलेला हिरवा लाडू, आणि तो हिरवा लाडू आम्हाला पायाच्या अंगठ्याने फोडायचा होता. मी मग तो हिरवा लाडू खाऊन निघालो गाडी घ्यायला. का म्हणजे आज होते आमच्या न्यू गाडीची डिलिव्हरी. आणि शोरूम पाशी माझ्या पहिला माझे मित्र हजर होते. अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. तर फायनली तुमच्या भावाने घेतले न्यू बाईक. मैं नहीं मानता. कैसा लगा मेरा मजाक? तर गाडी मी नाही तर माझ्या एका भावाने घेतली आहे. हा बघा आता डोकं खाजवायला आहे. तर मित्रांनो ही गाडी पेट्रोलवर चालते का गॅसवर चालते मला माहिती नाहीये. तर मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर यांची मी घेतले ते फोटो. तर मला इथे गाडी घ्यायला बोलवायचं कारण हे होतं की ह्यांना सगळ्यांना माझ्या ब्लॉग मध्ये यायचं होतं. मग रात्री आम्ही आलेलो पाणीपुरी खायला आत्मीय सोबत. तर चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करायला विसरू नका. राधे राधे.